औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सवाला ध्वजपूजनाने सुरुवात। औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त शुक्रवारी 13 फेब्रुवारी सकाळी उत्सवाला ध्वजपूजनाने सुरुवात करण्यात आली। नागनाथ देवस्थानचे पदसिद्ध सल्लागार तथा आमदार संतोष बांगर व नागनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे, विश्वस्थ ॲड श्रीधर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांनी ध्वजपूजन केले। यावेळी देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, पुरोहित कृष्णा ऋषी, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, दत्तमठाचे उत्तराधिकारी राजेश गिरीजी महाराज, महंत सुरेश गिरी, अभिजित लोखंडे, प्रवीण जोशी, गार्ड प्रमुख बबन सोनूने, नागनाथ देशमुख, मंगेश गुरव, रामप्रसाद उदगिरे, नागेश माने, मुकेश पडोळे, जगदीश दिंडे, कृष्णा पाटील, संजय मोरे, देवा देशमुख, पत्रकार दत्तात्रय शेगुकर, प्रशांत स्वामी, पंडितराव देशमुख, प्रवीण गोबाडे यांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात करण्यात आली। शनिवारी 14 फेब्रुवारी रात्री 2 पासून सर्व शिवभक्तांसाठी शासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येईल। महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी 15 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता श्री नागनाथ देवाची पालखी मिरवणूक होणार आहे। भक्तनिवास 3च्या मैदानावर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 8 वाजता ड्रोन लाईट शो होणार आहे। त्या ड्रोन लाईट शोला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। 18 फेब्रुवारीला बुधवारी रात्री 10ला रथोत्सव होणार आहे। महाशिवरात्री व रथोत्सवाला मोठ्या संख्येने शिवभक्त येत असतात, त्यामुळे नागनाथ देवस्थानच्या वतीने जय नागेश्वर महादेव की जय। महाशिवरात्रीच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे। आज एकादशी ते चंद्रदर्शनपर्यंत महाशिवरात्रीचा औंढा नागनाथचा उत्सव असतो। या एकादशी उत्सवानिमित्त, महाशिवरात्री उत्सवानिमित्त एकादशीच्या दिवशी ब्रह्मध्वजाची स्थापना करून, म्हणजे ध्वजाचं पूजन करून, ध्वजाची स्थापना करून ह्या महाशिवरात्र यात्रेला सुरुवात होत असते। आज एकादशी निमित्तानं ब्रह्मध्वजाची स्थापना पूजन करून ह्या महाशिवरात्रीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे। नागेश्वर महादेव की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। नागेश्वर भगवान की जय। ध्वजपूजन झालं आणि ह्या ध्वजपूजनानंतर महाशिवरात्री उत्सवाची सुरुवात होत असते, अशी या ठिकाणची परंपरा आहे। आज एकादशी ध्वजपूजन आहे, त्यानंतर महाशिवरात्री आहे 15 फेब्रुवारीला। सकाळी महापूजा होईल। संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार आणि सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमचे संतोष दादा बांगर, आमदार कळमनुरी विधानसभा यांच्या हस्ते महापूजा देवाला संपन्न होईल आणि रात्री 2 वाजता सर्व भाविकांसाठी मंदिर खुलं होईल। त्यानंतर दर्शनाला सुरुवात होईल। सायंकाळी 7 वाजता देवाची पालखी मिरवणूक गावामधनं पूर्ण प्रदक्षिणा करून येईल। त्यानंतर महाशिवरात्रीचा रथोत्सव जो आहे तो 18 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता 10 ते रात्री 12 या वेळेमध्ये संपन्न होईल। त्यामध्ये रथोत्सवामध्ये देवाचा जो मुकुट आहे ती प्रतिमा ठेवून देवाची रथोत्सवाच्या मंदिराच्या प्रदक्षिणा 5 पूर्ण होतील आणि हर हर महादेव शंभू शिखराचा राजा तयाला नमस्कार माझा। शंभू शिखरावून येतो, यात्रा सांभाळून नेतो। नागनाथ महाराज की जय। नागेश्वर भगवान की जय।